आज आपण मॅजिक मसाला घालून राजमा मसाला बनवलेला आहे। खायला खूप टेस्टी लागतो। तुम्हाला जर टेस्टी राजमा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा नक्की मॅजिक मसाला घाला। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत राजमा मसाला। तर त्यासाठी मी इथं 1 कप राजमा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा राजमा राहतो। आता आपल्याला हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही गरम पाण्यात 4 ते 5 घंटे सुद्धा भिजवू शकता। व्यवस्थित भिजला जातो। तर आता आपल्याला हे धुवून स्वच्छ 8 ते 10 घंटे म्हणजेच रात्रभर भिजत घालायचं आहे। रात्रभर राजमा भिजत घातलेला होता। अशा प्रकारचा भिजलेला आहे राजमा। बघू शकता व्यवस्थित भिजलेला आहे। तर याला आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। थोडासा याचा उग्र वास येतो भिजवल्यानंतर, त्यामुळे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे राजमा। मी हे राजमा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथं कुकर घेतलेला आहे। या कुकरमध्ये आपल्याला राजमा घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला साधारण 2 कप पाणी घालायचं आहे यामध्ये। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये। त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये। सोडा घातल्यामुळे आपला राजमा लवकर शिजला जातो आणि याची चव सुद्धा खूप छान लागते। आता आपल्याला याला झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथं आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। मी इथं मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आहेत त्यामुळे 2च घेतलेले आहेत, आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आपल्याला याची आता प्युरी बनवून घ्यायची आहे। कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपण बघूया आपला राजमा शिजला का नाही आहे। आपला राजमा असा व्यवस्थित शिजलेला आहे। तुम्ही बोटावर घेऊन बघू शकता, असा मस्त शिजलेला आहे राजमा। आता आपण भाजी करायला घेऊया। इथं मी 1 कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे। जिरे व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचे आहेत। त्यानंतर घालायचं आपल्याला हिंग। गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे। त्यानंतर घालायची आपल्याला हळद। त्यानंतर घालायची आपल्याला कसुरी मेथी घालायची यामध्ये। त्यानंतर घालायची आपल्याला धना पावडर। धना पावडर मी 2 चमचे घेतलेले आहे। धना पावडर थोडी आपल्याला जास्तच घालायची आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला टोमॅटो, अद्रक आणि मिरचीची प्युरी घालायची आहे यामध्ये। आता आपल्याला हे प्युरी व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्यायचे आहे। 2 मिनिट हे टोमॅटोची प्युरी खालच्या मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे। तर यामध्ये घालायचं आपल्याला काश्मीरी लाल तिखट 1 चमचा। तिखट आपल्याला अगोदर घालायचं नाही तेलात, नंतरच आपल्याला प्युरी घातल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे, नसता जळून जाईल ते। व्यवस्थित परतून झालेला आहे। तर आता आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट मसाला शिजवून घ्यायचा आहे। यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिट मसाला शिजवून घेतलेला आहे आपण। मस्त शिजलेला आहे आपला मसाला। आता यामध्ये घालायचं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घेतलेला राजमा।
यामधलं पाणीसुद्धा आपण राजमामधलं घातलेलं आहे यामध्ये. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे राजमा खालच्या मसाल्यामध्ये. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आता मीठ घालायचं आहे. आपण कुकरमध्ये राजमा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे. परत एकदा आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि ह्याला 4 ते 5 मिनिट राजमा मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि अशी दाटसरसुद्धा झालेली आहे आपली राजम्याची भाजी. यामध्ये घालायचं आपल्याला एक सिक्रेट मॅजिक मसाला म्हणजेच मॅगी मसाला. यामध्ये बरेच मसाले, खडे मसाले बरेच राहतात आणि त्यामुळं आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते. तयार झालेला आपला राजमा मसाला. यामध्ये घालायची थोडीशी आपल्याला कोथिंबीर. मस्त आपला राजमा मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला राजमा मसाला तयार झालेला आहे. खायला खूपच टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा फार सोपं आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.